शिवरायांचे महाराष्ट्रातील पहिल्या भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण आज होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडीमधील मराडेपाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे महाराष्ट्रातील पहिलेच भव्य मंदिर ठरलेलं आहे। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती घडवणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडवण्यात आलेली आहे। गडकिल्ल्यांच्या धर्तीवर देशातील विविध मंदिरांच्या शैलीचा प्रभाव या मंदिरावर आहे। आज विविध मान्यवर राजकीय नेते, मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून हे थेट दृश्य तिथे आपण पाहतोय। अत्यंत सुबक असं नक्षीकाम असलेलं आणि अत्यंत सुंदर अशी सजावट केलेलं छत्रपतींचं हे मंदिर आहे। मुंबई लगतच्या भिवंडीमध्ये हे देखणं मंदिर उभारलं गेलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आराध्य दैवत असल्या कारणाने ज्यांच्यामुळे आपली मंदिर वाचली गेली अशा राजांचं मंदिर होणं ही आमची एक संकल्पना होती। एकंदरीत ह्या मंदिराच्या माध्यमातून आपण येणाऱ्या भावी पिढीला तसेच येणाऱ्या शिवभक्तांना संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास कसा त्यांना दिसेल किंवा कसा त्यांना जाणवेल या हिशोबाने ही सगळी संकल्पना आपण शिवकांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे आपण बनवलेलं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किंवा त्यांच्या नावानं तयार केलेले स्पिरिच्युअल सेंटर, अध्यात्म केंद्र पुढच्या भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी निर्माण केले गेलेलं आहे। त्याच मोहिमेचा भाग म्हणून जी प्राथमिक पाहणी किंवा मलाही उत्सुकता होती पण जाऊन बघितलं पाहिजे, त्या भूमिकेतून आज आम्ही इथं भेट दिलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी मोनिश गायकवाड सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। मोनिश, काय नेमकं सध्या वातावरण या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतंय? आज उद्घाटन होत आहे, अनेक जण दिग्गज इथं उपस्थित असणार आहेत, त्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं काय तयारी आहे? नक्कीच आज भिवंडीत नव्हे तर राज्यातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजातील व अनेक मावळ्यांच्या वंशज या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। दररोज 14 तारखेपासून या ठिकाणी अनेक कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले आहेत। आज या मंदिराचं लोकार्पण होणार आहे, नागरिकांसाठी खुलं होणार आहे। राज्यातील नव्हे तर जगभरातील लोक आज या मंदिराला भेट देण्यात येत आहेत। जी निश्चित मोनिश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। तर भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तैलचित्राचं लोकार्पण माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। नगरसेवक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्रातील युगपुरुषांचं तैलचित्र तयार करण्यात आलेलं आहे आणि या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येनं महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवाय शिवभक्त सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते।